महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेल्या बालसाहित्य संमेलनाला मी आलेलो होतो। अपेक्षेपेक्षा फार सुंदर व्यवस्था, मुलांचा भरपूर सहभाग आणि याच्यामध्ये बोलायला आलेलो होतो। ते बोलणं तर केलंच, परंतु ऐकण्याचं सुद्धा तेवढेच मजा आली, कारण दिग्गज लोकांनी आपले जे विचार मांडले, खेळाडूंनी विचार मांडले, त्यातनं माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला। तेव्हा महाराष्ट्र शासन साहित्याचा असू देत, बालकलाकारांचा असू देत, जे असे उपक्रम करतात, माझा सक्रिय सहभाग नक्की राहणार। या ठिकाणी वाशी या ठिकाणी हे बाल मराठी संमेलन कालपासून उत्साहात आणि आनंदात सुरू आहे। मुलांसाठी खेळ, नृत्य, वेगवेगळे कलाप्रकार, कविता, कथा असा भरगच्च कार्यक्रम आहे। हजारो मुलं याचा आनंद घेत आहेत। याबद्दल आयोजकांचं आणि महाराष्ट्र शासन मराठी विभागाचं खूप खूप आभार आणि कौतुकसुद्धा। मी रत्नागिरीहून ह्या खास कार्यक्रमासाठी आलेले आहे। मी बालमराठी कार्यक्रमासाठी इथे मला बोलवल्याबद्दल मी ह्या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आणि श्री उदय सामंत साहेबांचे, नीलम शिर्के मॅडमचे खूप आभार मानते आणि खूप छान वाटलं ह्या कार्यक्रमाला येऊन। आज या ठिकाणी मराठी बाल विकास अधिवेशन किंवा मला वाटते बाल मराठी संमेलन हा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमातून खरोखर महाराष्ट्र शासनाने फार चांगल्या पद्धतीने जे लहान मुलं आहेत त्यांना मार्गदर्शनाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, याच्यामधून खरोखर हे प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या लाईफमध्ये त्यांना इथे जे वेगवेगळ्या क्षेत्रातील आलेले जे लोक होते त्यांचा स्वतःचा अनुभव, त्यांचं मिळालेलं मार्गदर्शन, याच्यामुळे मला असं वाटतं आहे की नक्कीच आपल्या महाराष्ट्राचं नाव हे मोठं करतील, अगदी 7 समुद्र पार नाव आपलं घेऊन जातील आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठे करेल अशी आशा बाळगतो। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।